बोर्ड दाखवून पूर्वी बाहेर आलेली लगेच बॉडी बाहेर आलेली बॉडी मॅडम वर पेशंटचं नाव काय, कधी ऍडमिट होत्या आणि मृत्यू झाल्यानंतरचा 15 तासाचा प्रवास? सुनीता पांडुरंग भगत, राहणार शिंदेवाडी, तालुका माळशिरस. वैभव भगत त्यांचा मुलगा आहे. आम्ही दोघांनी त्यांना बारामतीत ऍडमिट केलं होतं. बारामतीत त्यांच्या निधन होत नसल्या कारणाने बारामतीच्या हॉस्पिटलने आम्हाला रेफर केलं की तुम्ही पुण्याला रुबी हॉललाच घेऊन जा. आम्ही त्यांच्या रेफरन्सने आम्ही रुबीला घेऊन आलो. 18 तारखेला सकाळी 18 तारखेला त्यांनी 9-10 वाजेच्या आसपास त्यांच्यावर काही रिपोर्ट वगैरे काढले आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू केली. ट्रीटमेंट चालू करत त्यांनी संध्याकाळपर्यंत बरीच काही ट्रीटमेंट केली. त्या दिवशी त्यांनी सांगितले की आपण त्यांना 24 तासाच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवूया. 24 तासाच्या ऑब्झर्वेशन मध्ये ठेवल्यानंतर आम्ही पण त्यांना ठीक आहे बोलल्यानंतर त्यांनी परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्हाला सांगितलं की तुमचं पेशंटचे काही ऑर्गन्स काम करत नाहीयेत, थोडी शक्यता कमी वाटते. त्याच्यानंतर आम्ही ठीक आहे बोलल्यानंतर परत तास 2 तासांनी मॅडमने आम्हाला बोलवलं अर्धा-1 तासाच्या डिफरन्स की तुमचे पेशंट झाला पेशंट. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता तुमची पेशंटची बॉडी आत्ता घेऊन जाणार का उद्या घेऊन जाणार? गाव लांब असल्या कारण आम्ही त्यांना सांगितलं की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 8-8:30 वाजता आमची बॉडी घेऊन आमच्या गावी जाऊ. अंत्यविधीसाठी आम्हाला सकाळी टाइम पण मिळाला नाही घेऊन जाऊ. त्याच्यानंतर मग ते घेतले. सकाळी आम्ही 8 वाजता आलो. बाकी बिलिंग वगैरे प्रोसेस पूर्ण केल्या. त्याला आम्हाला 10-10:15 टाइम झाला. 10:15 आम्ही त्यांची सगळे प्रोसेस पूर्ण केली. त्यांची एक प्रोसेस राहिली ती गेट पास. गेट पास त्या बॉडी रूमला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या मर्जीला गेलं त्यांनी सांगितलं तुम्हाला गेट पास लागेल. गेट पास साठी त्यांनी आम्हाला 5 ते 6 तास खेळवलं. 4-5 तासाच्या आसपास आमचा टाइम घेतला त्यांनी. तर त्याच्यानंतर तर आम्ही तो गेट पास मिळायला आम्हाला 3:30 वाजले. 3:30 वाजता गेट पास मिळाल्यानंतर आम्ही मर्क्युरीच्या समोर जाऊन थांबलो की आता आम्हाला बॉडी मिळेल ह्या आशेने आम्ही तिथे जाऊन थांबलो. तिथं गेल्यानंतर आम्ही तिथल्या सिक्युरिटीला विचारलं की उघडा आमची बॉडी आम्हाला द्या. तर त्याने आम्हाला उत्तर दिलं की आमची चावी नाहीये. चावी नाही उत्तर दिल्यानंतर आम्ही पण तर थांबलो. पण 15 ते 20 मिनिटांनी बाहेरून एक अँब्युलन्स आली MH15 नंबरची. पुढे नंबर त्याचा आम्ही फोटो वगैरे काढलेले. ते MH15ची जी अँब्युलन्स आली ती अँब्युलन्स आल्यानंतर त्यात पाहिलं तर त्यात आमची बॉडी होती. जी बॉडी आम्ही पुणे बाहेर जी बॉडी आम्ही 12 ते 1 वाजता रात्री पुणे स्टेशनच्या रुबी हॉलला मर्च्युरीत ठेवलेली बॉडी दुसऱ्या दिवशी 4 वाजता दुपारी ती बॉडी आम्हाला बाहेरच्या अँब्युलन्स मधून 4 वाजता इकडे आली रुबी हॉलला. तर ती आमची रात्री ठेवलेली बॉडी आमच्या सहीनी रिलेटिव्हच्या सहीनी त्यांच्या परमिशनने ठेवलेली बॉडी विदाऊट परमिशन बाहेर गेली कशी हा आमचा प्रश्न रुबी हॉलला आहे. आणि त्या बॉडी सोबत रुबी हॉलनी काय केलंय आणि ती कशासाठी बाहेर घेऊन गेले? पोस्टमॉर्टम झालेलं आहे का? पोस्टमॉर्टम झालेलं नव्हतं. तुम्हाला कुठल्याही लेखी दिलेली नाही? कुठल्याही लेखी नाही, काही नाही आम्हाला त्यांनी दिलेलं. तुम्हाला शंका काय वाटते? शंका म्हणजे रुबी हॉलचं असंही नाव खराब आहे की काही गोष्टी त्यांच्या ऐकण्यात येतात की ते किडनी वगैरेचे काय त्यांच्याकडे रॅकेट वगैरे चाललेले असतात. ह्याच्या संदर्भात आता पोलीस इन्क्वायरी करतील. आम्ही सदर पोलीस स्टेशनलाही कळवलेलं आहे आणि आता पोलीस ज्या त्यांच्यावर गुन्हाही नोंदवणार आहेत. आता याच्यावर सविस्तर चौकशी सगळ्या गोष्टी कुठलाही सगळ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीची चौकशी व्हावी. राज्य शासनाकडे तुमची काय मागणी? आरोग्यमंत्र्यांनी खास करून या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. याच्या मागं काय चाललंय, हॉस्पिटलच्या मागं कोण आहे, काय आहे, या सगळ्या गोष्टींचं होतंय काय, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा झाला पाहिजे आणि यांच्यावर योग्य ती कारवाई कडक झाली पाहिजे. महिला लेते का? मी सामाजिक कार्यकर्ता रफिक शेख. वरिष्ठ अधिकारी बोलले तर आज बघितलं असेल रुबेलमधनं बॉडी गायब झालेली. सकाळी जो बॉडी घेण्यासाठी सकाळी 8 वाजता आलेले होते आम्ही आणि 8 वाजता आल्यानंतर ना कुठलीही आम्हाला बॉडी भेटायला तयार नाही. आणि रुबेलचे जो कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी ते आम्हाला टाळाटाळ करायला लागले. बसा, चहा पिया, नाश्ता करा, तुम्ही या बसा.
तर आम्हाला असं टाळा करता 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 आमची बॉडी मागा लागले. आम्ही नाश्ता करायला नाही आलो, आम्ही चहा प्यायला नाही आलो, आमची बॉडी आम्हाला द्यावा, लेकिन आम्हाला कुठं बॉडी भेटायला तयार नाही आणि आमची बॉडी कुठं द्यायला तयार नाही. आम्ही सकाळपासून आम्ही शोधते बॉडी कुठे गेली, बॉडी आम्हाला कुठं भेटायला तयार नाही. आणि बाहेर नाही येते MH15 नंबरची गाडी, ती बॉडी आम्हाला ते त्याच्यामधनं आम्हाला बॉडी द्यायला लागले. आणि म्हटलं बाहेरनं कसं का बॉडी येते, ती आतमध्ये रुबेलमध्ये पाहिजे. तर आम्ही सकाळी 8 वाजेपासून तुमच्याकडनं बॉडी मागतोय, आम्हाला संध्याकाळचे 4 वाजता तुम्ही बॉडी द्यायला लागले. हे कुठे तर आम्हाला संशयाची गोष्ट वाटतोय की बॉडीचे कुठले पार्ट चोरी झाले का, बॉडीचे कुठले कुठं त्याची विटंबना झाली का, ते आम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे. की हा पोलीस तक्रार आम्ही केलेली की याची चौकशी होणं गरजेचं आहे. या संदर्भात तुम्ही दवाखान्यातल्या मॅनेजमेंटशी बोललात का? सर्वांना बोललो होतं, हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी बोललो होतं, सर्वांनी टाळाटाळ केली आणि सर्व पळापळी चालू झाली त्यांची. आणि कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही आणि कुणी जबाबदारी समोर यायला तयार नाही. आणि त्या कॅबिन मध्ये बसणारा व्यक्ती तो गायब होतोय आणि जो सिक्युरिटी होता तो गायब होतोय. मग हे प्रश्न पडलाय की ह्याच्यामध्ये मोठा घोटाळा आहे का, मोठा कुठेतरी भ्रष्टाचार होतोय का, याचं चौकशी करणं गरजेचं आहे. बोला. मी ताडीवाला रोड भागामध्ये राहते. आमच्या इथं भरपूर पेशंट येतात, सगळे काय पैसेवाले नाही, गोरगरीब पण आहे, पण त्यांना हे लोक सहकार्य करत नाहीये. कितीतरी वेळ टीचरवर बाहेर पेशंट पडून असतं, मग ते सिरियस असो मरू काही हो, पण हे लोक आतमध्ये घेत नाही. जोपर्यंत तुम्ही 50,000 भरा, 70,000 भरा किंवा 1,00,000 रुपये भरा, हे पैसे घेतल्याशिवाय हे लोक काय आतमध्ये पेशंटला घेत नाहीये. तर हे चुकीचं आहे का नाही? मग गोरगरिबांनी जायचं कुठं? आमच्या एरियाला जवळपास दवाखाना म्हणलं तर रुबियल आहे, मग रुबियल शिवाय आम्ही जाणार कुठं? सिरियस जर झालं पेशंट तर मग पैसे गोरगरिबांनी आणायचे कुठे? हे का सहकार्य करत नाही आम्हाला? मला हे सांगायचं आणि ह्या भाऊंबद्दल बी कळलं, त्यांच्या बॉडी बद्दल त्यांनी सांगितलं पाहिजे ना, आणि गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. माझ्या मते गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. रुबियलच्या या ठिकाणी डॉक्टर सदरे यांनी जे किडनी रॅकेट चालवलं होतं, यापूर्वी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल होता. ते गुन्हा दाखल असताना हे कोर्टात केसेस चालू असताना त्याचा जो प्रमुख आरोपी आहे सुलेमान नरसिंगानी, हा राहत असलेल्या ठिकाणी मृत अवस्थेत पावले गेला. आणि याच्या केस संदर्भात जेवढ्या गोष्टी आहे त्याच्याशी आतापर्यंत छेडछाडच होत आलेली आहे. मला म्हणायचं हे आहे की हे जे पेशंट होतं त्या पेशंटला या ठिकाणी ठेवायला जागा असल्यामुळे या ठिकाणी ठेवलं होतं. जर पेशंटला जागा नव्हती, दुसरीकडे ठेवायचं होतं, तर त्यांनी पेशंटच्या कुटुंबियांना कळवणं गरजेचं होतं की ही बॉडी या ठिकाणी हलवायची आहे. पण त्यांनी असं कुठलाही प्रकार केला नाही. जेव्हा हे सकाळी आले बॉडी ताब्यात घेण्याकरता, त्यावेळेस त्यांना टाळाटाळ केली, त्यांना बसा चहा प्या अशा प्रकारे ते वेळ घालवण्यात आली. आणि ज्या वेळेस त्यांचा उद्रेक आला ते त्यांच्याशी विचारणा करू लागले, त्यावेळेस अर्ध्या तासांनी MH15 नाशिक या ठिकाणीची ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आत आली आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये बॉडी होती. मला हे म्हणायचंय की त्या बॉडीचे ऑर्गन्स त्या ठिकाणी व्यवस्थित आहे का नाही, किंवा त्या बॉडीशी काय विटंबना झाली, ह्याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणचे CCTV आणि ते सांगतात की त्या ठिकाणी होते, त्या ठिकाणचे CCTV हे तपासणं खूप गरजेचं आहे. अमितेश कुमार जे CP आहे पुण्याचे, त्यांनी नेहमीच पुण्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतंय की या गोष्टीचं गांभीर्य ओळखून CP साहेबांनी दखल घेऊन महाराष्ट्र शासनाला याबाबत पाठपुरावा करून योग्य अशी कारवाई या हॉस्पिटलवर करणं गरजेचं आहे. मॅडम आलेले, मॅडमला काही घटना माहीत नसते, तर आम्ही पीडित आहे त्यांना चांगले मॅडम काय सगळा प्रकार होता आणि काय कारवाई केली जाणार आहे? आता यांची जी काय तक्रार असेल ते आम्ही तक्रार घेणार आहोत आणि त्याच्यावर संपूर्ण चौकशी केली जाईल. आता यांच्या म्हणण्याप्रमाणे बॉडी त्यांना उशिरा मिळाली किंवा दुसरीकडे होती, तर त्याचा योग्य तो तपास केला जाईल आणि सगळी
माहिती यांना आम्ही पुरवू म्हणजे तपासानंतर. हॉस्पिटल प्रशासन काही उत्तर देत नाही असं त्यांचा आरोप आहे, टाळाटाळ करतो. त्याबरोबर काय त्यांना बोलणं झालंय का आपल्या? आता त्यांनी बिगिनिंग आम्हाला जस्ट सिक्युरिटी जे ऑफिसर आहेत त्यांनी एवढंच सांगितलं की बॉडी चेंज झाली किंवा ती बॉडी हे झाली म्हणजे ते कुठेतरी ह्याला ठेवली होती त्यांनी म्हणजे वानवडीला ठेवली होती आणि तिकडून त्यांनी आणली वगैरे असं त्यांनी सांगितलंय. पूर्ण डिटेल मला काहीच माहिती नाही. मी आता त्यांच्याकडनं डिटेल पूर्ण घेणार आहे. यांच्याकडनं पण यांची जी तक्रार आहे ती घेऊन हंडात साहेब याचा तपास करतायत. तर संपूर्ण जी काही योग्य कारवाई असेल ते आम्ही करू. बॉडी ताब्यात दिली नातेवाईकांच्या आता? हा आता दिलेली आहे बॉडी ताब्यात दिलेली आहे. त्यांनी ती ओळखून त्यांच्या ताब्यात घेतलेली आहे. धन्यवाद.